मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. तिला जो काही त्रास होतो ना, तिला त्रास झाला किंवा मला त्रास होतो, हे सगळं जे काही मी करतोय ते केवळ हिच्यासाठी. मी झालेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागायला आली. बघ बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, वाईटात सुद्धा खूप काही चांगलं दडलेलं असतं. या क्षणांमधून तू शिक, खूप शिक. या शिकवणीचा तुला खूप उपयोग होईल आयुष्यभरात. मी झालेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागायला आली. आता तासाभराने हा शहाणपणा सुचला का? अगं कशाला देखावे करताय? आऊ, झालेल्या प्रकारात माझी काय चूक आहे? हे मला कोणी समजावून सांगेल का? नवऱ्याला आयुष्यभर साथ दिली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं, ही चूक आहे? पार्ट्या करा, क्लब मध्ये जा, दिवस रात्र मित्रमैत्रिणीमध्ये पडून राहा. याला काय साथ देणं म्हणतात? पण त्यांना तेच हवं होतं तर? त्यांचा बिझनेस वाढावा,
बिझनेसमध्ये त्यांना ज्यांची कुणाची मदत होण्यासारखी आहे अशा लोकांच्या बायकांची ओळख वाढवून त्यांच्याशी फॅमिली रिलेशन वाढवावी, ही ही माझी चूक झाली का आऊ? हे बघ बाई, तुमचं वागणं मला कळत नाही आणि पटत त्याहून नाही. हे बघ, यांनी फरमान काढलाय, तुम्ही हे घर सोडून जायचंय, तेव्हा ते घर सोडा. तुम्हाला पण शांती मिळेल आणि आम्हाला पण. आणि बघ, हक्क सांगण्यासाठी लढत बसू नका. आम्हालाही त्रास होईल आणि तुम्हालाही. नकोय मला हक्क. काहीच नकोय मला. तू किती तोंडाने बोलतीयस? घर खाली करा असं जेव्हा हे काल सांगायला आले ना, तेव्हा तू ज्या पद्धतीने बोलत होतीस ते. आऊ, माझं बोलणं इतकं मनावर घेता, मग अजून एकदा घ्या ना. फक्त एकदाच मला माफ केलं असं म्हणा ना. मला दुसरं काही नकोय. आऊ, मला मान्य आहे की कामिनीच्या इतकी मी काही तुमच्या उपयोगी नाही पडले. हा, भावत गेले थोडीफार. पण ओमनी घर सोडलं ना, तेव्हा थोडीशी भानावर आले मी. आणि आता माझे डोळे पूर्ण उघडले. मला लाज वाटते माझ्या वागण्याची. आत्ता तुझ्या डोळ्यात हे पाणी दिसतंय ना, ते मधुकरनं मगाशी धक्का मारला तेव्हा काय अंधळे झाले होते. नाही, पण आंधळे झाले असते तर बरं झालं असतं असं आता वाटतंय. संसारात तडजोडी या कराव्याच लागतात, म्हणून प्रत्येक वेळेला झुकलंच पाहिजे असं नाही. आपल्या पाठीचा जो कणा आहे ना, तो कधीतरी ताठ आहे याची जाणीव स्वतःलाच करून द्यावी आणि प्रसंगी समोरच्याला पण करून द्यावी. आपलं अस्तित्व हे जाचक कधीच असता कामा नये. पण आपलं अस्तित्व हे विसरता कामा नये आणि समोरच्याला विसरू देता कामा नये. तुम्ही तुमच्या राज्यात सुखाने राहा. नव्या जागेत जाताय, हे जातील. नव्यानं सुरुवात करशील तेव्हा चांगल्या हेतून कर, सगळं चांगलं होईल.
तुमचा आशीर्वाद असेल ना अप्पा. कधी नव्हता. तुम्हाला त्याची कधी गरज भासली नाही म्हणून तो जाणवला नाही. मला माझ्या चुका कळल्यात अप्पा. इतकंच वचन देते की यापुढे संसार करीन तो डोळसपणे. अंधानुकरण नाही करणार. शिवशंभो. काय करायला गेलो आणि काय झालं? मूर्ख. याच्या भल्यासाठी याला मी मार्ग दाखवला, याच्या रस्त्यातले अडथळे दूर केले, त्याची अशी परतफेड करतो. मी त्याच्यावर हल्ला केला असं समजतो. बाबा, मी का करेन तुझ्यावर हल्ला? पण असा कसा याने गैरसमज करून घेतला? यांनी करून घेतला की कुणी करून दिलाय? माझ्या विरुद्ध एवढं कोण भडकवतंय याला? वसंतराव? नक्कीच वसंतराव. पण त्यांना शह द्यायला मी समर्थ आहे. सगळ्यात आधी त्या जुलियानाला हटवावं लागेल. तिला सांगितलं होतं शहर सोडून जा म्हणून, नाही गेली बया. जुलियाना. एक एव्हिडन्स आठवतो डॅड. श्रीला वृंदा उडू लागली आहे हे सांगायला मी तुमच्याकडे आलो होतो. त्यावेळेस तुम्ही काय म्हणालात की श्रीशी भांड, घरच्यांशी भांड, सगळ्यांशी भांड, माझ्याशी भांड आणि भांडून घर सोड. वसंतरावांकडे जा, त्यांचा घर जावाई हो. असं म्हणणारे डॅड मला अचानक घरी का बोलवतायत? वसंतरावांकडे तुला का पाठवलं होतं हे तरी तुला आठवत आहे का? त्यांच्या इमोशन्सचा, त्यांच्या पॉवर्सचा उपयोग करून तू स्वतःचं साम्राज्य उभं करावंस. पण तू केलंस काय? कर्णिक इंजिनिअरिंग बुडवायच्या गोष्टी म्हणून तुला परत बोलवतोय. डॅड, बिझनेसमध्ये हे नवं आहे का? कुणीतरी कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवूनच वर जातो ना. बापाच्या डोक्यावर पाय ठेवणार आहेस? हा तुझा बाप मधुकर कर्णिक काय चीज आहे याची कल्पना आहे तुला? कल्पना आहे डॅड, पण माझ्या इतकं तुम्हाला कोणीच ओळखत नाही. जर तुमची खरी ओळख मी जगाला पटवून दिली ना तर डॅड, तुम्ही मला घडवलं डॅड. तुम्हाला माझं साम्राज्य बघायचं आहे ना, तर मी दाखवतो तुम्हाला माझं साम्राज्य. पण एका साम्राज्यामध्ये एकच सम्राट असतो, बाकी राजे त्याचे मांडलिक असतात. कर्मबंधातली ठेवही. पण डॅड, आपण मनातून हादरलोय, पण ते बाहेर दिसता कामा नये म्हणून तुम्ही हसताय. चाली तू सुद्धा रचू लागलायस म्हणायचं तर. स्वतःच्या प्रेमातून बाहेर या डॅड. जशी तुमची पहिली चाल मी तुमच्यावर उलटवली ना, तशीच तुमची दुसरी चाल श्री तुमच्यावर उलटवणार आहे. तेव्हा सावध व्हा. अजूनही डोक्यातून ओम जात नाहीये. मला वाटलं होतं की तो फक्त धमकावत असेल, पण नाही.
ज्या प्रकारे तो माझी माणसं फोडतोय, जसा वागतोय, त्या अर्थी तो खरंच माझ्या बिझनेसवर उठलाय. आणि आता तर त्याचा समज पक्का झालाय की त्याच्यावर हल्ला मीच केला. आता तर तो अधिकच पेटून उठेल. जर त्याने श्रीला खरंच सांगितलं की जुलियानाला त्याच्या मागे मी लावलं, तर त्या पोरीला पण अचानक चांगलं बनण्याचा किडा चावलाय. आधी पैशासाठी तयार झाली होती, पण आता श्रीवर खरंच प्रेम करू लागले की काय? नाही, या सगळ्यांना एक वेळ आपण झेलू. पण वसंतराव आणि आप्पांचं काय? ओमनी जर त्यांना भडकवलं तर काय करू? कसं सुटू या सगळ्यातून? कसं सुटू? नाही, मधुकर कर्णिक हार नाही मानायची. रस्ता शोधा, मार्ग सापडेल. नमस्कार. बोला साहेब. साहेब तुम्ही, तुम्हाला वेळ नसतो. जगभर फिरताय तुम्ही मधुकरराव, आणि वेळ आम्हाला नाही होय. वसंतराव, अहो आपण एकमेकांची उणीच काढायची का? नाही नाही, असं कशाला? मस्करी केली होती तुमची की मधुकरराव, आता मस्करी करण्याचा सुद्धा अधिकार नाही आम्हाला. तुम्हाला तुमच्या पुढे सापशेल शरणागती पत्करतो. ठीक आहे, मस्करी करा, थट्टा करा, टेर ताणा, काय वाटेल ते करा. नाही नाही, काय मधुकरराव असे अपसेट का वाटताय? काय झालं? नाही, आज मुलगा भेटायला आला होता. ओहो, काल आपल्यावर हल्ला झालाय, अजून आपल्या जखमा भरलेल्या नाहीत. आराम करायचं सोडून कुठे बरं गेला होतात आपण? वृंदा, तुझ्या मेमरीला काय झालंय? तुलाच तर सांगून गेलो ना की डॅडला भेटायला जातोय म्हणून. भेटलास? हो, भेटलो ना. अगदी कडकडून भेटलो. काय प्रेम उतू जात होतं म्हणून सांगू आमचं. ते मला धमकावत होते, मी त्यांना. मला खात्री आहे वृंदा, माझ्यावर हल्ला डॅडनीच केलाय. ते कशाला असं करतील? तुझे वडील आहेत ते. वृंदा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि सध्या आमच्यात ही वॉर चालू आहे, बिझनेस वॉर. त्यांना मला खाली खेचायचं आहे, मला त्यांना. हे सगळं कधी थांबणार आहे ओ? थांबणार ना. दोघांपैकी एक हारल्यावर, किंवा दोघांपैकी एकाने माघार घेतल्यावर. आणि वर्स्ट टू वर्स्ट, दोघांपैकी एक संपेल तेव्हा. अच्छा, म्हणजे काम आहे म्हणून ओम जो गेला होता तो या साहेबांना भेटा. बर, कर्मबंधातली ठेवही.
हॅलो हॅलो वसंतराव अहो ऐकता ओ हॅलो 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 ऐकतोय मी ऐकतोय. बघा म्हणजे मधुकरराव, शेवटी बापाला भेटावंसं वाटलंच की नाही मुलाला. भेटून गेला पण खरं सांगू त्या भेटीने मन नाही भरलं. असं वाटतंय की मुलाने आता घरीच येऊन राहावं पुन्हा एकदा. अहो मग घेऊन जा की. मुलगा आहे तुमचा, कोण अडवतंय तुम्हाला? मला मुलाबरोबर सूनही हवी आहे वसंतराव. सून म्हणजे जरा अडचणीचा आहे बघा. वसंतराव तसं नाही मधुकरराव, कसं आहे आता पोरीनं सासरी जाणं ही जगराहटी आहे, म्हणजे ही रीतच आहे हो. पण तरी सुद्धा माया मोह सोडवत नाही या मुलीला. काय करणार? ठीक आहे, हरकत नाही, बोला कधी येत आहे न्यायला? अहो हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर थोडं समजावलं ना तर. असं म्हणताय? ठीक आहे, समजवतो आम्ही. समजवायचं काय, वट हुकूमच काढतो की. एवढं जर तुम्ही केलत ना माझ्यासाठी तर तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. अरे बापरे, हो. बरं ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो मधुकरराव, जरा आता बाहेर आहे, मग एकदा घरी गेलो की मग बोलतो आमची. हो पण एक विनंती आहे, माझं नाव घेऊ नका. तुमच्या या ताटामध्ये जे आणि जितकं वाढलेलं आहे तुमच्यासाठी, त्याखेरीज दुसरं काहीही केलेलं नाहीये. काय ओम? हो